आपण आपलं बायबल उघडूया. रोमकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 17वं वचन. रोमकरास पत्र 4:17. आमेन. Amen. Praise the Lord. See, everyone knows about the father Abraham. Hallelujah. आपला जो पिता अब्राहम, जो विश्वासाचा पिता, जो राष्ट्रांचा पिता, प्रेज द लॉर्ड, त्याच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. बायबलमध्ये प्रत्येकाने वाचला आहे. हालेलुया. सो आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट तर माहिती आहे, डिटेलमध्ये जरी माहित नसेल तर अब्राहम जेव्हा 100 वर्षाचा होता त्याला परमेश्वर स्वतःच्या मुलाने आशीर्वादित करतो. प्रेज द लॉर्ड. पण त्याला ना अभिवचन मिळालेलं असतं 25 वर्ष आधी, की परमेश्वर अब्राहमाला म्हणतो की मी तुला राष्ट्रांचा पिता केला आहे, तू राष्ट्र समूहाचा जनक असं तुला केलाय. जनक म्हणजे पिता, प्रेज द लॉर्ड, किंवा वडील, बाप. आणि अब्राहमाला इतके वर्ष आधी अभिवचन मिळून सुद्धा 100व्या वर्षी तो पिता बनतो. 100व्या वर्षी म्हणजे एक माणूस, लाईक जर तुम्ही अब्राहमाची वंशावळ पाहिली, ओके, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही इथे पाहिलं ना तर तुम्हाला दिसेल अब्राम ज्या गोष्टींचा सामना करत होता ना ते अब्रामाच्या ना लाईक ब्लड लाईन मध्ये म्हणू शकता किंवा त्याच्या फॅमिलीमध्ये होतं. कारण एक 4 पिढ्या आधी एव्हरीथिंग वॉज गुड. मुलांना मुलं नाही का योग्य वयामध्ये होत होती. म्हणजे साधारणपणे नाही का 29, 30, 20 वर्षाचं, 32 वर्षाचं असल्यावर मुलं होत होती. बट सडनली ज्या वेळेस नाही का नाहोराला 13 होतो, म्हणजे 13 कोणी अब्रामाचा आजोबा आहे. हा 13 जेव्हा होतो ना, 13ला त्याला स्वतःला नाही का मुलगा केव्हा होतो माहितीये का? 70 वर्षाचा झाल्यावर. अब्रामाचे वडील, ओके, 13ला तो 70 वर्षाचे झाल्यावर मुलगा होतो. अब्रामाचा आजोबा नाहोर आहे, नाहोरला 13 होतो, 13 70 वर्षाचा झाल्यावर त्याला 3 मुलं झाली. आणि त्यापैकी आता एक अब्राम आहे. अब्राम हा 100व्या वर्षी आशीर्वादित होतो. इकडे परमेश्वर काय बोलतोय माहिती, आपण जे वचन वाचलं त्यामध्ये काय दिलंय, परमेश्वर अब्रामाला काय अभिवचन देतोय की तू राष्ट्रांचा पिता होणार, मी तुला अनेक देशांचा, म्हणजे एकच, प्रॅक्टिकली विचार करा, ओके, प्रॅक्टिकली एका माणसाने कितीही मुलांना जन्म घातला, कितीही मुलं, तरी त्यापासून एक राष्ट्र बनेल का? विचार करा. एक राष्ट्र म्हणजे नाही का किती लाखो आणि करोडोने नाही का लोकसंख्या असते, एक पूर्ण देश भरून टाकायचंय. पण हा जो परमेश्वर आहे, ज्या अब्राहमाला 100व्या वर्षी मुलगा होतोय किंवा 100 वयाचा होईपर्यंत स्वतःची सारापासून त्याला कुठली संतती झाली नाही, त्या अब्राहमाला ज्यावेळेस पाचारण करतो परमेश्वर म्हणतो मी तुला निवडला आहे, तू काय होणार, या पृथ्वीवर तुझी संतती वाढणार, तू या राष्ट्रांचा पिता होणार. हे सगळे जण नाही का तुला नाही का पिता म्हणून संबोधणार. तुला फक्त नाही का श्रेष्ठ पिता नाही, तर तू अनेक लोकांचा, अनेक संतती असलेला, म्हणजे ज्याची गणना करता येत नाही असा तू बाप म्हणणार. ही गोष्ट अब्रामासाठी खूप सोपी होती, तुम्हाला वाटते? कदाचित अब्रामासाठी हे सोपं होतं की उठ, परमेश्वर त्याला म्हणतोय तुझ्या बापाचं घराणं सोड आणि मी सांगतो त्या देशामध्ये जा. त्या एका वचनावर अब्राम त्याच्या वडिलांचं घर सोडतो, खासद्यांचा ऊस देश सोडतो आणि खासद्यांचा ऊर देश सोडतो आणि तिकडून प्रवास करत करत कनान देशाकडे जातो. सो ती गोष्ट ना अब्रामासाठी नाही का विश्वासाने ज्यावेळेस तो निघाला ती कदाचित कम्पॅरेटिव्हली, ओके, तुलनात्मक रीतीने सोपी होती. तो प्रवास करत आला आणि प्रत्येक ठिकाणी विश्वासाने चालत राहिला. पण एक ठिकाणी परमेश्वर त्याला म्हणतो की मी तुला आशीर्वादित करेन, तू राष्ट्र समूहाचा जनक होणार, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील राष्ट्रे आशीर्वादित होणार, अनेक कुळे तुझ्याद्वारे अनेक जन्माला येणार. ज्यावेळेस परमेश्वर असं बोलतो ना, सुरुवातीला विश्वासाने तो चालला असेल, परंतु ज्यावेळेस प्रवास करत 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 चाललाय आणि एव्हरी टाइम ही सीइंग की त्याला कुठे काहीच मिळत नाहीये, त्याला ना स्वतःची संतती होत नाहीये. प्रेज द लॉर्ड. सारा हिला स्त्रियांच्या नुसार ना पाळी येणं बंद झालं होतं, ती वयस्कर झाली होती. आणि म्हणजे नॉलेज काय सांगतं, ज्ञान काय सांगतंय, किंवा निसर्गात ज्या गोष्टींची रचना परमेश्वराने जशी बनवली आहे आपल्या शारीरिक रचना त्यानुसार काय सांगते, आता इट इज इम्पॉसिबल. एखादी स्त्री जर तिचं वय झालं आहे तर स्त्री आता ती आई बनू शकत नाही. सो अब्राम ज्या वेळेस लढत होता ना त्यावेळेस तो फक्त नाही का परिस्थितीचा सामना करत नव्हता, तो त्या गोष्टींचा सामना करत होत्या ज्या गोष्टी ह्या जगाच्या दृष्टीने नाही का इम्पॉसिबल किंवा अशक्य आहेत. कारण कसं म्हणजे इट इज लाईक कसं शक्य आहे की
त्या स्त्रीद्वारे अब्रामाला मूलबाळ होणं, जी स्त्री आता एक आई बनण्याच्या अवस्थेत राहिलीच नाहीये, किंवा ती स्त्री आता तिच्या शरीरामध्ये ती क्षमताच नाहीये, कुवतच नाहीये की ती गर्भधारणा करू शकेल. तिच्यामध्ये आता काय म्हणू शकतो, ती कुवत नाही राहिली आहे, ती अबिलिटी नाहीये. आणि ज्या वेळेस परमेश्वराच्या वचनावर अब्राम विश्वास ठेवून चालतो, तुम्हाला माहितीये एक वेळ येतो, अब्रामाने काय ठरवलं होतं माहितीये का, की कोणाला तरी दत्तक घ्यायचं. आणि कारण बिकॉज गॉड मेड हिम रिच, तो खूप श्रीमंत झालाय, आता एकटं काय करणार आहे, कुणाला तरी दत्तक घेणार. पहा, एके ठिकाणी परमेश्वर ज्यावेळेस अब्रामाला म्हणतो हे असं असं मी तुझ्यासाठी ठरवलंय, तर अब्राम काय म्हणतो माहितीये का, उत्पत्ती याचा 15वा अध्याय याचं 2रं वचन. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार, मी निसंतान जाणार आणि दिमिश्की अलिएझर माझ्या घराचा मालक होणार. सो व्हॉट ही इज थिंकिंग इन हिज हार्ट, हा जो तो त्याच्या देशातला पण नाही, दमास्कस मधला आहे, दमिश्क मधला एक माणूस आहे, अलिएझर नावाचा मुलगा आहे, तो माझ्या घराचा वारस होणार. तर दमिश्क इथला जो राहणारा एक परकीय जागेतला जो अलिएझर आहे ना, तोच माझा वारीस होईल, त्यालाच मी दत्तक घेईन, किंवा त्याच्याच नावावर माझी सगळी संपत्ती वगैरे सगळ्या गोष्टी जाणार आहे. तो म्हणतो दिमिश्की अलिएझर माझ्या घराचा मालक होणार. अब्राम आणखी म्हणाला, आणि पाहत तू मला काही संतान दिले नाही, तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. हा दमिश्की अलिएझर माझ्या घरात हा जन्मलेला दास आहे, हा माझ्या घराचा वारस होणार. तू संतान नाही दिलं ना, तर हा माझ्या घरातला नोकर माझ्या घराचा वारीस होणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तेव्हा परमेश्वराचं वचन बायबल सांगता अब्रामास प्राप्त झाले की हा मनुष्य, हा दमिश्की अलिएझर तुझ्या घरात जन्मलेला दास तुझा वारीस होणार नाही, तुझ्या पोटचाच तुझा वारीस होईल. तुम्हाला माहितीये, अब्राम जेव्हा परमेश्वर त्याला ह्या गोष्टी बोलला ना, ह्याच्या आधी पण परमेश्वराने त्याला सांगितलं होतं की मी तुला निवडलंय, तुझी संतती वाळूच्या कणांइतकी होणार. सॉरी, ते हे नंतर बोललाय, तुझी संतती नाही का ही पृथ्वी व्यापून टाकेल, तू राष्ट्रांचा पिता होणार, मी तुला भरपूर आशीर्वादित करेन, तुझी एके ठिकाणी परमेश्वर त्याला म्हणतो की ही जागा मी तुझ्या संतानाला दिली आहे, तुझ्या संतानाला ही जागा दिली आहे, याचा अर्थ की तुला संतान होणार, तुला मुलं होणार, तुझी पिढी, तुझी जनरेशन, तुझी मुलं बाळ ह्या जागेचे नाही का वारीस होणार. प्रेज द लॉर्ड. एवढं सगळं असून सुद्धा विचार करा की आता ना ह्या अब्रामाला कठीण जातंय. येस, ही इज बिलिव्हिंग. त्याला माहिती परमेश्वर कधीच खोटं बोलत नाही. त्याची परिस्थिती कशी झाली माहिती, जी आपली होते, कधी कुठल्या चॅलेंजेसचा, परिस्थितीचा, कधी कुठली गोष्ट समजत नाही, त्याचा सामना करताना आपल्याला माहिती वचन तर सांगते, मी प्रार्थना तर केली आहे, मी विश्वास पण ठेवलाय, आणि वचन बिलकुल खोटं नाहीये, माझा पूर्ण विश्वास आहे देवावर. परंतु तरी सुद्धा ज्या वेळेस समोर अपयश दिसतं, ज्या वेळेस समोर काही अशा गोष्टी दिसतात की आपण स्पीचलेस होतो, काही शब्द सापडत नाही, आपल्याला नाही कळत कसं करू. प्रभू मला माहिती आहे माझा हा विश्वास नाहीये, प्रभू माझा विश्वास आहे, मला माहितीये माझ्यासाठी तू ह्या गोष्टी केल्या आहेस, मला माहितीये प्रभू तुझं वचन बोलतं ते सत्य आहे. परंतु जेव्हा या विश्वासात पूर्णपणे तुम्ही चालताय, त्याच मोमेंटला इथे अशा काही गोष्टी दिसत आहेत की ज्याचं उत्तरच नाही आपल्याकडे. एक्झॅक्टली आपल्या प्रार्थनेच्या ऑपोजिट काही गोष्टी दिसत आहेत. आणि आता त्या परिस्थितीत कसं करावं. येस, अविश्वास नाहीये, आपण देवावर डाऊट घेत नाही, आपण कमजोर पडत नाही, आपण निराश पण होत नाहीये, पण आता ह्या परिस्थितीत अजून काय करू, कसं अजून नाही का ह्या गोष्टी ज्या आहेत ज्या दिसतायत त्याचा सामना करू. अब्राम त्या परिस्थितीत होता की हा प्रभू तू माझं नाव अब्रामापासून अब्राहाम केलंय, मला श्रेष्ठ पिता नाही, मला राष्ट्रांचा पिता म्हणतात. तुम्हाला याआधी पण बोलला की अब्राम तुझी संततीला ही जागा मी दिली आहे, म्हणजे मला मुलं होणार, माझं नाही का परिवार वाढणार. आणि अब्राम परमेश्वराला म्हणतोय प्रभू बरोबर आहे, तू बोललास की मला नाही का तू माझ्या पोटच्या फळाने वारीस देशील, सगळ्या गोष्टी बोललाय, पण प्रभू मला दिसतंय की माझं वय होत आहे, मला दिसतंय की आता काहीच होत नाही, मला दिसतंय की ही सारा आहे ना, सारा तिच्यामध्ये आता ती कुवतच नाहीये, आता कुठल्याही काही केलं ना तरी ती आई बनण्याच्या योग्यतेची ती राहिली नाही, कारण ती खूप म्हातारी झालीये, तिचं मुलांना जन्म देण्याचे अवयव तिच्या शरीरातले ते मृत झालेत, ते निर्जीव झालेत. आणि आता ह्या परिस्थितीत मी कसं, मला माहितीये तू बोलतोयस ते बरोबर आहे, पण मला समजत नाहीये हे कसं होणार. आणि त्या घरामध्ये तो बसलेला आहे. बायबल सांगतं की तो घरामध्ये बसलेला आहे आणि नाही का तो काय म्हणतो माहितीये का, की काय आता माझा दास आहे ना, हा वारीस बनणार माझ्या घरात जन्मलेला, हा दिमिश्की अलिएझर हा माझ्या घराचा नाही का सगळे संपत्ती ह्याला मिळणार, हाच होणार.
प्रेज द लॉर्ड. त्याला समोर दिसतंय की आता काहीच गोष्टी घडत नाही. त्याचा विश्वास आहे, देवाच्या वचनावर तो विश्वास ठेवतोय, पण समोर त्याला दिसतंय की तसं काहीच घडत नाहीये. आणि आता काय करू? तुम्हाला माहितीये, परमेश्वराला त्याचं नाही का थिंकिंग बदलण्यासाठी, त्याचे विचार बदलण्यासाठी, त्याला दाखवण्यासाठी की हे जे नॅचरल गोष्टी किंवा आपण म्हणतो ना की नैसर्गिकरित्या किंवा प्रॅक्टिकली किंवा हे एवढ्या वयात ह्याच गोष्टी घडतात. काळ, वेळ, समय, निसर्गता या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे मी आहे. हालेलुया. या सगळ्या गोष्टी घडवणारा मी आहे. मनुष्याला जन्म देणारा मी आहे. मनुष्याला ॲबिलिटी, कुवत देणारा मी आहे. हे पटवून देण्यासाठी परमेश्वराला अब्राम ज्या घरामध्ये बसलेला होता ना, तिथून त्याला बाहेर काढावं लागलं. पहा, उत्पत्ती 15:5 काय सांगतं? मग त्याने म्हणजे परमेश्वराने त्याला बाहेर आणून म्हटले. याचा अर्थ तो बसलेला आतमध्ये. हालेलुया. त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव. त्या घरामध्ये बसून, त्या परिस्थितीमध्ये बसून, त्याच गोष्टींना पाहून 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 नाही का तुझं विजन करप्ट झालंय. तू त्या गोष्टी पाहतोयस. तुला तुझ्या घरामध्ये तुझा दास दिसतोय. तुला ना तुझ्या घरामध्ये तो दिमिश्की अलिएझर दिसतोय आणि तुला दिसतायत हेच लोक. आणि त्यांच्याकडे पाहून पाहून तुला वाटतं हेच सगळं नाही का तुझं नाही का ते घरात जिथे तू बसलाय, ज्या खोलीत बसलाय, ज्या तंबूत बसलाय ना, त्याला तू तुझं विश्व बनवलंय आणि तुला वाटतं की तेवढ्याच गोष्टी आहेत. सो त्याचं ते बॅरियर तोडून त्याच्या त्या गोष्टींमधून त्याला बाहेर काढण्यासाठी परमेश्वराला अब्रामाचा हात धरून त्याला त्या घरातून बाहेर आणावं लागलं. तो त्या घरात बसून त्या अलिएझरकडे पाहून म्हणतो, हा माझ्या घराचा वारीस होणार. परमेश्वर म्हणतो, तुझं विजन बदल, तुझी दृष्टी बदल, तुझं पाहणं बदल. तू जे बघतोय ते चुकीचं आहे आणि म्हणून चुकीचं बघण्याद्वारे चुकीच्या गोष्टींचे विचार तुला येत आहेत आणि चुकीची भाषा तुझ्या तोंडातून बाहेर पडते. तुझ्या मुखातले शब्द सुद्धा चुकीचे बनतायत. सो परमेश्वराला अब्राहमाला या ठिकाणी नाही का विश्वासात आणण्यासाठी काहीतरी कृती करावी लागली. परमेश्वराने अब्राहमाचा हात धरला, त्याला बाहेर काढलं आणि प्रभू म्हणतो, बघ तिकडे नको बघू, त्या अलिएझरकडे नको बघू, त्या घरात नको बघू, या आकाशाकडे बघ. तुला काय दिसतंय? हालेलुया. आकाशाकडे दृष्टी लाव, मी सांगतो ते बघ. परमेश्वर अब्राहमाला सांगतोय, आकाशाकडे दृष्टी लाव. तुला हे तारे मोजवतील तर मोज. बघ ह्या ताऱ्यांना, मोजू शकतोस का? हे तारे मोजण्याची नाही का तुझी अबिलिटी आहे काय? इज इट पॉसिबल फॉर यू टू काउंट द स्टार्स? प्रेज द लॉर्ड. बघ हे जे तारे दिसतायत ना, या गोष्टी बघ. त्या घरामध्ये नाही का त्या संकुचित वातावरणामधल्या गोष्टी बघू नकोस. या घरामध्ये बघ, हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने अब्रामाला सांगितले, हे जसे तारे जे तू मोजू शकत नाही, तुझी संतती अशीच होणार. हालेलुया. तुझी संतती अशीच होईल. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला, बायबल सांगतं, आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने त्याचं विजन चेंज केलं, त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे ना तो बदलला. प्रेज द लॉर्ड. तोच अब्राम आहे, तेच डोळे आहेत, परंतु परमेश्वराने त्याचा दृष्टिकोन बदलला. परमेश्वराने त्याला वेगळ्या काही गोष्टी दाखवल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद. तुम्हाला माहितीये, बरेच वेळा आपल्या बाबतीत काय होतं माहिती, की समाजात काय चालू आहे, की आपल्या देशात काय चालू आहे, कोणतं सरकार काम करतंय, आपल्या आजूबाजूचे नातेवाईक काय करतायत, आपल्या घरातली मुलं काय करतायत, कामावर काय परिस्थिती आहे, जॉबवर किंवा तुमच्या बिझनेसमध्ये सध्या काय घडत आहे, या गोष्टी पाहून 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 विश्वास तुमचा देवावर आहे. यू नो दॅट यू आर प्रेइंग अँड गॉड हॅज आन्सर्ड युअर प्रेयर. देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे. देवाने ह्या गोष्टी केल्यात, त्या गोष्टी केल्यात, सगळं आहे. परंतु जे पाहताय ना, ते पाहून 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 काय होतंय माहिती, तुमच्या मनात एक वेगळं मेडिटेशन तयार होते. वेगळ्या प्रकारच्या गोष्टींवर ना तुम्ही लक्ष लावता आणि तुम्हाला वाटतं, नो हे सगळं बरोबर आहे, परंतु ना जसं प्रार्थना करतोय तसं घडत नाहीये. आणि ती जी फिलिंग आहे ना, की जेव्हा तुम्हाला दिसतंय की तुम्ही प्रार्थना करताय एक, परंतु घडतंय वेगळंच. तुम्ही मागताय काही वेगळ्या गोष्टी आणि नाही का वेगळ्याच प्रकारचं अपयश समोर येते. ती जी फिलिंग आहे ना, असं वाटतं तुम्हाला, यार तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही अपयशी होताय, तुम्ही चुकताय, तुम्ही करू शकत नाही. ही परिस्थिती तुम्हाला तुमच्यावर डाऊट घ्यायला लावते. अब्रामाचं तसंच झालं होतं.
माहितीये देवाने बोलवलंय, त्याने देश सोडलाय. देव जसं जसं बोलला तसे तसे सगळे शब्द पूर्ण करत गेलाय. पण आता ना त्या घरामध्ये, त्या संकुचित वातावरणामध्ये अब्रामाला दिसतंय, माझ्या ह्या घरात ना माझं स्वतःच नाहीये. माझ्याकडे माझी संतती, माझं मुलबाळ, माझं लेकरू, माझा मुलगा नाहीये. या घरात कोण आहे? मी हे ठेवलेले नोकर आहेत. या घरामध्ये कोण आहे? आम्ही दोघं म्हातारा म्हातारी, माझी बायको आणि मी आहे. आमचं कोणच नाहीये. आज किती वर्ष आम्ही नाही का विश्वासात चालतोय, किती वर्ष आम्ही या परिस्थितीचा सामना करतोय, आणि तिकडे पाहून पाहून ती परिस्थिती अब्रामाला दाखवतेय. तुम्हाला माहितीये सैतान आपल्या मनात कसं काम करतो? सैतान फक्त तुम्हाला एखाद्या चुकीच्या गोष्टीवर विचार करायला लावतो. दिस इज द स्ट्रॅटेजी ऑफ डेव्हिल, आय एम टेलिंग यू. त्याने हव्वाला तेच केलं, एदेन बागेत त्याने तेच केलं, आणि आतापर्यंतही तो तेच करत आलाय, आणि तो आजही तेच करतो. सैतान असे काही विचार टाकतो, असं आपल्या आजूबाजूचं वातावरण करतो, अशा काही गोष्टी दाखवतो, असे काही शब्द कानावर पडतात, असं काही समाजात दिसतं, किंवा असं काही घडतं की ज्या गोष्टी पाहता ना तुम्ही, तर तुम्ही त्या गोष्टींवर विचार करायला लागता. किंवा वेन यू ओपन द गेट्स ऑफ युअर माइंड, ज्यावेळेस मनाचे दरवाजे त्या गोष्टीवर विचार करण्यासाठी तुम्ही उघडता, नाउ डेव्हिल नोज की त्याला ऍक्सेस मिळाले, त्याला एंट्री मिळाली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सैतानाला माहितीये तुम्ही ज्या क्षणी त्या गोष्टीवर विचार करायला लागता, त्याला तुमच्यावर प्रवेश करायला जागा मिळाली आहे. तुम्हाला माहितीये सैतानाला आपले थॉट्स, आपले विचार कळत नाही, परंतु तो असं काही क्रिएट करतो की आपल्याला संशय होतो, आपल्याला डाऊट येतो, आपण विचार करतो जे नाही केला पाहिजे त्या गोष्टीवर. आणि एकदा जर तुम्ही सायकल कशी चालते ही माहितीये का? किंवा हे चक्र कसं आहे पहा. चुकीच्या परिस्थिती तुम्ही पाहता, ऐकता, किंवा काही चुकीचे विचार करता. चुकीचे विचार झाल्यावर तुमचं नाही का ते मनन चुकीचं होतं. एकदा मनन चुकीचं झालं की तुमचं मुख सुद्धा त्या चुकीच्या गोष्टी बोलतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो सैतानाला माहितीये की आपल्याकडून कशा प्रकारे चुका करून घ्यायच्या. प्रेज द लॉर्ड. ही नोज व्हेरी वेल, व्हेरी वेल. त्याला खूप चांगल्या प्रकारे माहितीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो सैतान फक्त तुमच्या मनावर आघात करणार, माइंडवर. मग त्याला माहितीये तुमच्या मनावर आघात झाला की तुमची कृती आपोआप बदलणार, आणि मग तुमचे शब्द सुद्धा तेच बोलणार. प्रेज द लॉर्ड. सो अब्रामाच्या बाबतीत तसं झालं. परंतु जोपर्यंत अब्राम त्या झोन मधून, त्या घरातून बाहेर आला नाही, त्याने त्याचं दृष्टी पाहण्याचा दृष्टिकोन बदलला नाही. गोष्टी त्याच आहेत, त्याच घरात तो राहतोय, तेच माणसं आहेत, पण आता त्याचा दृष्टिकोन बदललाय. तो त्या लोकांकडे पाहून स्वतःच्या परिस्थितीला ठरवत नाहीये, देवाने जे पाहायला सांगितले ते पाहून ठरवतोय. पुढे गेल्यावर तुम्हाला समजेल की पुढे परमेश्वर त्याला म्हणतो की अब्राम, हे जे वाळूचे कण आहेत ना, हे समुद्र किनारी असलेले वाळूचे कण, त्याच्या सारखी तुझी संतती होईल, ह्या वाळूच्या कणासारखी. प्रेज द लॉर्ड. मी नेहमी बोलते की फक्त नाही का एक मोठा चमचा फक्त वाळू घ्या त्याच्यामध्ये, आणि त्याचे कण मोजायचा प्रयत्न करा. फक्त एवढा एक छोटा टेबल स्पून घ्या, ओके, एक छोटा चमचा घ्या, ती पूर्ण वाळूने, रेती नाही, वाळूने भरून घ्या, आणि ते वाळूचे कण मोजा. हाऊ मच डिफिकल्ट. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक चमचा वाळू मोजणं किती कठीण आहे. पुढे जाऊन परमेश्वर अब्रामाला म्हणतो, या वाळूच्या कणासारखी ना तुझी संतती असेल. गॉड चेंज हिज विजन वन्स अगेन. हालेलुया. तू आकाशाकडे बघ, तू वाळूकडे बघ. सी, अब्राम जो राहायचा ना, तो प्रदेश कसा होता? इट वॉज अ डेझर्ट लँड. तो नाही का एक वाळवंटासारखा प्रदेश होता. तिकडे काही अशा खूप आपल्यासारखं वातावरण नव्हतं. प्रेज, इट वॉज अ डेझर्ट लँड. ओके. आणि मग विचार करा, दिवस आणि रात्रीसाठी परमेश्वराने त्याला मनन करायला एक ना विजन, काही गोष्टी दिल्यात की तू दिवसा काय पाहायचे, तू रात्री काय पाहायचे, तू कशावर मनन करायचे, तू काय बोलायचे. तू घरातल्या नोकराकडे पाहून विचार करू नको. तू तसा विचार करणार, तुझी कृती तशी बनणार, तू निराशेत जगणार, आणि तू तेच मुखाने बोलणार, आणि मग तू त्याचं फळ खाणार. सो परमेश्वराने त्याला ब्लेस केलंय, त्याला आशीर्वाद दिलेत, सगळ्या गोष्टी दिल्यात. परंतु कुठेतरी नाही का त्या पूर्णत्वामध्ये चालताना अब्रामाकडून आता ना कमजोर पडायला लागलाय, आणि देव त्या कमजोरीमध्ये त्याला उचलतोय. त्याला म्हणतोय, ह्या चौकटीतून बाहेर निघ. रात्रीच्या वेळेस जेव्हा पण तू झोपशील ना, रात्री तुला नाही का मनन करण्यासाठी मी तारे दिले. ते तारे कोण आहेत? प्रत्येक ताऱ्यामध्ये तुला तुझं नाही का संतान दिसली पाहिजे. प्रत्येक ताऱ्यामध्ये तुला तुझी संतती, तुझी मुलं, तुझी पिढी, तुझं नाही का जी संतती वेगवेगळ्या देशात वाढणार आहे ते दिसलं पाहिजे. सो तू काय पाहणार आहेस? रात्रीच्या वेळेस तू ते तारे पाहणार आहे. दिवसा ज्यावेळेस अब्राम तू चालशील, तू उठशील, तू फिरशील, तुझ्या पायाला ही जेव्हा जेव्हा रैतीचा किंवा या वाळूचा स्पर्श होईल, तुला कळू दे की नाही काय हा जो स्पर्श तुझ्या पायाला
पाहायला होतोय ना, इतके असंख्य, अगणित, इतके लाईक मोजता येणार नाही असे अपरिमित, अमित असे नाही का तुझी संतती होणार आहे. सो दिवसासाठी आणि रात्रीसाठी त्याला मनन काय करायचं नाही हे देवाने दिलं होतं. प्रेज द लॉर्ड. अँड अकॉर्डिंग टू द वर्ड ऑफ गॉड, परमेश्वर जसं बोलला तसं परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. अब्रामाला सुद्धा दिवस आणि रात्र जे देवाने सांगितलंय त्या गोष्टीवर धरून राहून, त्या आशीर्वादाला धरून राहून त्याला त्यावर मनन करत करत घोषणा करावी लागली आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. माइट बी अब्रामाला नाही का इतर लोक त्या ठिकाणचे बोलत असेल, अब्राहम 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 हाक मारत असेल, अब्राम नाही का ऐकत नाहीये. तो काय ऐकतोय की लोक मला काय म्हणतात, अरे तू राष्ट्रांचा पिता आहे, अरे तू अनेक लोकांचा बाप आहेस, अरे तू राष्ट्रांचा बाप आहेस, तू राष्ट्रांचा बाप आहे. सो तो अब्राहम ऐकत नव्हता, तो त्याचा अर्थ ऐकत होता की आय एम द फादर ऑफ नेशन्स. हालेलुया. तुम्ही काय ऐकलं पाहिजे, तुम्ही काय पाहिलं पाहिजे ना, हे तुम्ही ठरवलं पाहिजे. देवाच्या वचनानुसार ह्या गोष्टी घ्या. काय पाहिलं पाहिजे हे शत्रूने नाही ठरवलं पाहिजे, काय ऐकलं पाहिजे शत्रूने नाही ठरवलं पाहिजे. आणि इकडे देवाचं वचन काय सांगतं, रोमकरास पत्र 4:17 मध्ये आपण वाचलं की जसं शास्त्रात लिहिले त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. हालेलुया. आपल्या सर्वांचा बाप आहे. कोण तुमचा आणि माझा बाप आहे? जसं शास्त्रात लिहिलंय तसं तो आपल्या सर्वांचा बाप आहे. अब्राहम, प्रेज लॉर्ड, ज्या देवावर त्यांनी विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो. कोणत्या देवावर त्याने विश्वास ठेवला? जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो. अब्राम घरामध्ये बघतोय, नोकराकडे बघतोय, दमिश्की अलिएझरकडे बघतोय आणि म्हणतोय, अरे हे मी तर आज आहे उद्या नसणार, माझी संपत्ती या सगळ्याचा वारीस हा होणार. आणि अब्राम त्या गोष्टीकडे पाहतोय, त्याच्या मनात मेडिटेशन वेगळं चालू आहे, हृदयामध्ये मनामध्ये विचार वेगळे चालू आहेत. आणि परमेश्वर म्हणतो नाही, हे विचार थांबव, हे चुकीचं मेडिटेशन थांबव, हे रॉंग मेडिटेशन थांबव. तुम्हाला माहितीये बायबल सेज ऍज अ मॅन थिंकेथ सो इज ही. जसा एखादा मनुष्य विचार करतो तसा तो आहे. परमेश्वराला अब्रामाचे हे विचार, त्याच्या मनात मध्ये चाललेलं हे चित्र थांबवावं लागलं. त्यासाठी परमेश्वराने अब्रामाला म्हटलं, त्या ताऱ्यांकडे बघ, रात्री त्या ताऱ्यांना बघ, दिवसा त्या रेतीच्या कणांना बघ, त्याचा स्पर्श बघ, ते कसं जाणवत आहे बघ. सो तुझं चुकीचं मेडिटेशन थांबव. जेव्हा जेव्हा ते मातीवर पाय देऊन चालशील ना, तुला कळलं पाहिजे तुझी संतती अशी आहे. जेव्हा जेव्हा रात्रीच्या वेळेस तू दृष्टी आकाशाकडे लावशील ना, तुला समजलं पाहिजे देव म्हणालाय तुझी संतती अशी. गॉड चेंज्ड हिज विजन, गॉड चेंज्ड हिज मेडिटेशन, गॉड चेंज्ड हिज वर्ड, हिज लँग्वेज. आलेले हिज वर्ड्स अँड लँग्वेज. ओके, तो बोलतो कसा, त्याची भाषा, हे सगळं देवाने बदललं. कशा प्रकारे? त्याच्या मनातील विचार बदलण्याद्वारे, त्याचं मनन ज्यावर तो करत होता ते बदलण्याद्वारे. त्यासाठी देवाला त्याला त्या घरातून बाहेर आणावं लागलं. बाहेर ये आणि बघ, त्या चौकटीत, त्याच गोष्टींमध्ये, त्या छोट्याशा जागेमध्ये बसून असं चुकीचा विचार करू नको. आणि जो अब्रामाने कोणत्या देवावर विश्वास ठेवला माहिती? बायबल सांगतं, पहिलं वाक्य काय? त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. सो अब्राम आपल्या सर्वांचा बाप आहे, पण त्याने कोणत्या देवावर विश्वास ठेवला? तुमच्या बापाने कोणत्या देवावर विश्वास ठेवला? जो देव मेलेल्यांना जिवंत करतो. हालेलुया. आणि जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो. हे वचन आहे ना, हे वचन नाही का, इतकं बोलून मनन करून इतकं या वचनाला पूर्णपणे तुमची रियालिटी बनवा. हालेलुया. तुमचं ना अस्तित्व बनवा, तुमची हकीकत बनवा. जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो. हालेलुया. आणि परमेश्वर बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. प्रकाश नव्हता, परमेश्वर बोलला. जे नाहीये त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. 1:3-4. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. हालेलुया. सो पहिलं परमेश्वर बोलला, मग पाहिलं. पहिलं परमेश्वर बोलला, प्रकाश हो, आणि बायबल सांगतं प्रकाश झाला. मग बायबल सांगतं परमेश्वराने, देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. आपल्याकडून काय होतं माहिती? आपण म्हणतो प्रभू पहिलं मी बघणार आणि मग मी बोलणार. बायबल, परमेश्वराचे नियम कसे आहेत? परमेश्वर कसं? पहिलं बोला, धन्यवाद द्या, आणि मग गोष्टी तुम्हाला दिसणार. हालेलुया.
बोलण्याच्या आधी तुम्हाला विश्वास ठेवायला लागतो. पण आपण म्हणतो नाही प्रभू, माझा विश्वास तर आहे, मी प्रार्थना करेल, सगळं करेल, तू मला पहिलं दाखव, मी पहिलं बघणार, मग मी तुला बोलणार हा देवाने दिलंय आणि मग मी तुला धन्यवाद देणार. जगातली लोक म्हणतात पहिलं दाखवा मग आम्ही विश्वास ठेवू. तुम्ही जगाचे आहे का? बायबल सांगतं तुम्ही जगाचे नाही, तुम्ही परमेश्वराचे आहात. तुम्ही या पृथ्वीमध्ये राहता पण या पृथ्वीचे तुम्ही नाही, तुम्ही स्वर्गाचे नागरिक आहात. मग स्वर्गाच्या गोष्टीनुसार चाललं पाहिजे ना. स्वर्गामध्ये काय की पहिलं तुम्ही विश्वास ठेवा, बोला आणि मग पाहणार. हालेलुया. बायबल सांगतं आणि मग परमेश्वर देव बोलला प्रकाश हो, देव पहिलं बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. आणि मग लिहिलंय की देवाने पाहिले की, बोलल्यानंतर परमेश्वराने पाहिलं की प्रकाश चांगला आहे. मग त्याने अंधाराला प्रकाशापासून वेगळं केलं. मग संध्याकाळ आणि सकाळ झाली आणि हा पहिला दिवस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो. आज काही गोष्टी अस्तित्वात नाहीयेत, आज काही गोष्टी दिसत नाहीयेत. आता परमेश्वर नाही का म्हणतोय त्या जागेतून बाहेर निघ, आकाशाकडे दृष्टी लाव, समुद्राच्या त्या वाळूकडे बघ. या प्रकारे परमेश्वर आपल्याला व्हिजन चेंज करतोय. ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत, जे नाहीये त्याला ते असल्यासारखी हाक मारायची आहे. सो पहिल्यांदा हाक मारा, पहिल्यांदा बोला आणि मग तुम्ही पाहणार. प्रेज द लॉर्ड. Can you do it boldly by faith? मी तुम्हाला सांगू, ज्या वेळेस मी या प्रकारचं आत्मिक युद्ध करते, ते तुम्ही युद्ध कोणाशी करत नाही, तुम्ही युद्ध इथे करताय. हालेलुया. तुमच्या मनामध्ये करताय. ज्या वेळेस नाही का असे काही लाईफ मध्ये चॅलेंजेस येतात, अशा काही गोष्टी घडतात आणि मी माझ्या रूम मध्ये गुडघे टेकते देवासमोर आणि नाही का ज्या वेळेस असं विश्वासाने उभं राहते की प्रभू मला ना कठीण जातंय पण मला विश्वासात उभं राहायचं. आय लिटरली टेक फेथ स्टेप्स. विश्वासाचे पावलं उचलते मी तुम्हाला सांगते. ज्या वेळेस मी अशा प्रकारे म्हणजे माझं ज्ञान, माझी बुद्धी, या जगाने मला शिकवलेल्या गोष्टी याचा सामना ज्यावेळेस मी विश्वासाने करत असते ना, मी सहजपणे करू शकत नाही. मला नाही का रडायला येतं की ज्या वेळेस हे जे आपण म्हणतो ना की कॉमन सेन्स नाहीये का, नॉलेज नाहीये का, कळत नाही का, हे असं आहे तसं आहे, याचा सामना ज्यावेळेस मी देवाच्या वचनाने करते. माझी परिस्थिती, माझं नॉलेज किंवा मला हे दिसतंय, मला माहितीये जगाच्या दृष्टीने आता हा व्यक्ती मेलेला आहे, मला माहितीये जगाच्या दृष्टीने ह्या व्यक्तीच्या रिपोर्ट्स मध्ये हे नकारात्मक गोष्टी आहे, मला माहितीये जगाच्या दृष्टीने किंवा जे डोळ्यांना दिसतंय, जी अक्कल आहे, जी बुद्धी आहे, त्यानुसार हा समोरचा व्यक्ती जो आहे हा होपलेस आहे, ह्याच्या बाबतीत काही होऊ शकत नाही. परंतु त्या अशक्य, अपयशी आणि निराशाहीन परिस्थितीचा सामना ज्या वेळेस मी विश्वासाने देवाच्या वचनाने करते ना, आय एम टेलिंग यू, मी फक्त देवासमोर रडत असते. कारण मला माहितीये की मी ना त्या परिस्थितीचा सामना नाही करत आहे, मी माझ्या मनामध्ये जे मजबूत गड बनलेले आहेत, माझ्या मनामध्ये जे स्ट्रॉंग पिलर्स आहेत ना, त्यांना तोडून पाडत असते, त्यांचा सामना करत असते. हालेलुया. माझा परमेश्वर कधी अपयशी होत नाही, तो सोडत नाही, तो त्याग करत नाही. आणि माझा देव आजही तोच परमेश्वर आहे, जे नाहीये त्याला ते असल्यासारखी तो हाक मारतो. प्रेज द लॉर्ड. जो परमेश्वर आहे ना, तोच परमेश्वर आपला आहे, जो अब्रामाचा होता, तो आपल्यामध्ये राहतो, आपण त्याचं मंदिर आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आपण कसे माहितीये का, ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्यांना ते असल्यासारखी हाक मारतो. प्रेज द लॉर्ड. आय एम टेलिंग यू, नका तुमच्या मुलांकडे पाहून नाही का अशा गोष्टी बोलू की हे असं आहे, ते तसं आहे, हे असेच करतात, तसे करतात. नो. जे गोष्टी आज तुम्हाला दिसत नाहीयेत ते असल्यासारखी हाक मारा, ते असल्यासारखं बोला. माझ्या मुलीशी जेव्हा मी असं वागायला लागले, माझी मोठी मुलगी समजतं, तिला चांगली हुशार आहे, खूप जास्त म्हणजे हुशार आहे ती, तिला गोष्टी समजतात. आणि ज्या वेळेस नाही का एव्हरी टाइम आय एम टेलिंग यू, हे असंच केलं, ते तसंच केलं, हे चुकीचं केलं, हे नको करू, मग असं होईल तसं. आय यूज टू टॉक जजमेंटल, मी खूप जजमेंटल बोलायचे. आणि मग तुम्हाला माहितीये माझे हे शब्द माझ्या मुलीला दुखवायचे, माझे हे शब्द माझ्या मुलीला नाही का वाईट वाटायचं की मी तिला ओरडले किंवा काय झालं. कारण चूक झाली की बघ, मी तुला सांगितलं होतं, तू ऐकलं नाही, तू अशीच करते, तू तशीच करते, तुला ऐकायचं नाहीये का, तुला सुधारायचं नाही. ही
एक एक पॅरेंट्स नाही का, एखाद्या पॅरेंट्सची भाषा कशी असते, आम्ही तुम्हाला किती वेळा सांगतो पण तुम्हाला ऐकायचंच नाहीये, नाही ऐकायचं मग तुमचं नुकसानच होणार, मग तुम्हीच फेल होणार, मग तुम्हीच हे होणार. अशा प्रकारची जी भाषा असते ना, ही बिलकुल चांगली भाषा नाहीये. पण आपण हेच ऐकून मोठं झालोय, हे शब्द आपल्या मुखातून निघतात आणि आपल्याला वाटतं मग काय त्यांना काय बोलायचं नाही का, हे करायचं नाही का. नो नो नो, बोलायचंय. पण काय बोलायचंय माहिती, वर्ड बोलायचे, कृपा बोलायचे, लाईफ बोलायचंय, वचन बोलायचंय, जे बायबल सांगतं ते बोलायचंय. आय हॅड टू स्ट्रगल. मला जे दिसतंय, जे करताय त्याच्या विरोधात जाऊन नाही का ह्या गोष्टी बोलण्यासाठी मला संघर्ष करावा लागला. माझ्या मुलीला नाही का ऑलमोस्ट नाही का ती माझ्याविषयी लाईक तिला म्हणजे मुलांना आई वडील ओरडले किंवा काय झालं, भलेही त्यांचं चांगल्यासाठी असतं, परंतु जे शब्द असते, जी भाषा असते ना, ते त्यांना हर्ट करतात. आपले शब्द त्यांना दुखवतात. आपल्या शब्दांमागची काळजी त्यांना नाही समजत. आपण जेव्हा बोलतो ते कुठल्या आपुलकीने, कुठल्या भीतीने किंवा कुठल्या काळजीने बोलतोय ना, हे त्यावेळेस त्यांना नाही समजत. आणि ना त्यावेळेस मग त्यांना वाटतं की आमचे पेरेंट्स असं कसं बोलतात किंवा आमच्या घरातली लोक आम्हाला असं कसं बोलू शकतात. आणि मग ते नाही का दुखी होतात किंवा ते वेगळे होतात किंवा ते आई वडिलांपासून दुरावले जातात. प्रेज द लॉर्ड. मला माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या मुलीसोबत वागताना ह्या गोष्टींमध्ये बदल करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. कारण माझी सुद्धा भाषा अशी होती की तुम्ही मस्तीच करता, तुम्ही ऐकतच नाही, तुम्हाला सांगूनच उपयोग नाही, मग तुम्हाला फटकेच देईल, तुम्हाला हेच करेल. सो इवन मला मुलं मस्ती करतात, प्रेज लॉर्ड, सगळे मुलं करतात. परंतु जेव्हा नाही का ती खूप कंट्रोल करता येत नाही, त्यावेळेस ना आई वडील ह्या प्रकारची भाषा वापरतात. तुम्हाला माहितीये, सगळ्यात चुकीची भाषा आहे, सगळ्यात चुकीची भाषा. ही जी मुलं आहेत ना, हे ज्यांना आपण आपली मुलं समजतो, तुम्हाला माहितीये ही आपली मुलं नाहीयेत. ही परमेश्वराची संतती आहे, देवाची मुलं आहेत. देवाने या पृथ्वीवर नाही का देणगी म्हणून सांभाळण्यासाठी दिली आहे. जर माझ्या शब्दांनी मी त्यांना घायाळ करते, जर माझ्या बोलण्याने मी त्या समोरच्या व्यक्तीला त्रास देते ना, तर मी तुम्हाला सांगतेय, आज जर ती मुलं नाही का निगेटिव्ह होत आहेत, ती मुलं दुखावली जात आहेत ना, तर देवासमोर उत्तर द्यावं लागेल. येस, परमेश्वर बोललाय की वेळ असेल तर त्यांना नाही का छडी पण मारा, त्यांना सांगा, बट माझ्या शब्दांनी मी त्यांना नकारात्मक बोलून त्यांना श्राप देऊ शकत नाही. मला बोलायचंय त्यांच्यावर कृपा, मला बोलायचंय त्यांच्यावर देवाची वचनं, मला तेच बोलायचंय. सो भलेही ते चुकतायत, भलेही ते मस्ती करतायत ना, यु नो, माझ्या मुलीला मी पहिलं बोलायची की तू नाही का किती सांगितलं तरी ऐकतच नाही, तुला कळतं की नाही माहित नाही का, तुला ऐकूनच घ्यायचं नाही, तू ऐकत नाही म्हणून तुझं नुकसान होतं. ही माझी भाषा होती आणि मी काही वाईट बोलत नव्हते, मी बरोबर बोलत होते. पण ना मला समजलंय की माझे शब्द ना तिला नाही का मदत नाही करत आहे, तिला तोडतायत, तिला ना माझे शब्द त्रास देत आहेत. ज्या वेळेस मी पवित्र आत्म्याकडे बोलली, प्रभू मी ह्या गोष्टीचा सामना कसं करू, मला कळतंय की माझ्या मुलीला माझं बोलण्यामुळे नाही का ती दुखी होतीये आणि नाही का भलेही ती चांगली वागते, ती सगळं करते, पण ही पद्धत चुकीची आहे. आय क्राईड, आय प्रेड, आय सेड लॉर्ड शो मी द वे. आणि पवित्र आत्म्याने लिटरली मला मी भाषा कशी वापरायची शिकवलंय. सो आता ही चिडचिड जरी झाली किंवा राग आला ना, म्हणते जीवना तू अशी नाहीये, देवाचा स्वभाव तुझ्यामध्ये, देवाने तुला त्याच्यासारखं बनवलंय, तुझ्याकडून ह्या चुका होऊ शकत नाही, तू खूप खूप चांगली आहे, तू नाही का इतकी प्रेमळ आहे, तुझा स्वभाव चांगला आहे. शत्रू भलेही तुला नाही का पाडायचा प्रयत्न करतोय, पण देव तुला हात धरून चालवतोय. सो माझं बाळ सियोना, तू अशी नाहीये, तू खूप हुशार आणि तू खूप चांगली आहे. बट यु नो, या गोष्टींनी मला पेशंटली राहायला, मला धीराने राहायला, मला सहनशील बनवलंय. प्रेज द लॉर्ड. सो मला माझ्यात बदल करायची गरज होती. मी तुम्हाला सांगते, ज्या वेळेस चुका होतात त्यावेळेस इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाहीये, त्या वस्तूपेक्षा तू मला प्रिय आहे, तुला काही झालं नाही ना. ही लँग्वेज, ही भाषा शिकले ना मी ह्या प्रकारे देवाच्या वचनानुसार प्रेम दाखवायला जेव्हा शिकले ना, यु नो, आय एम टेलिंग यू, आता नाही का आमच्यामध्ये ते अंतर नाहीये. एव्हरी नाव अँड देन म्हणजे ती येणार, मम्मा असे, मग तिला आपोआप तिची चूक कळणार की नाही का मी असं करायला नाही पाहिजे होतं, स्वतःहून येऊन बोलणार की मला हे नव्हतं करायचं. मग आमच्या घरात एक नियम आहे की तुम्हाला नाही का काही झालं, काही चांगलं जरी तुम्ही केलं, काही अचीव्ह केलं, काही घडलं, तर बोलायचं थँक्यू जीसस. काहीही होऊ दे, काहीही, हा मी हे केलं असं नाही, थँक्यू गॉड की देवाने ग्रेस दिली, देवाने अनुग्रह दिला म्हणून. तसंच काहीही झालं ना, चुकीचं जरी झालं ना, तुम्ही नाही का काही असू दे, देवाकडे माफी मागायची. हा आमच्या घरामध्ये नियम आहे, अक्षरशः थेट छोट्या म्हणजे सगळ्यात लहानापासून मोठ्यांपर्यंत. सो यु नो, आता ह्या गोष्टी नाही का न सांगता फ्रिक्वेंटली होतात. मुलांना कळते की त्यांचे चुकले
चुकलंय. आणि मग मुलं येतात ना, असं वागायला नाही पाहिजे होतं, आणि मग स्वतःच जाणार, एक कोपरा पकडणार, प्रार्थना करणार की प्रभू आय एम सॉरी, आम्ही हे असं नाही करायला पाहिजे होतं. किंवा काही झालं की थँक्यू जीसस लॉर्ड, हे असं झालं, लॉर्ड थँक्यू जीसस, हे मला पाहिजे होतं ते दिलं, धन्यवाद येशू, असं झालं. सो आम्ही सुद्धा शिकतोय आणि मुलांना सुद्धा शिकवतोय. मी तुम्हाला सांगू, तुम्ही जोपर्यंत बदल करणार नाही तोपर्यंत ना गोष्टी सुद्धा घडणार नाहीत. थोड्याफार गोष्टी घडतील, छोट्या छोट्या गोष्टी घडतील, पण ज्या वेळेस ती सायकल ब्रेक करून पुढे जायचा प्रयत्न कराल ना, तुम्हाला असं वाटेल की नाही का, बंद दरवाजाला आपटून तुम्ही परत मागे आले. असं वाटेल की सरळ जायला पाहिजे होतं, जसं काही काचेचा दरवाजा आहे, तुम्ही नाही का बिंदास चालत चाललेत, पण त्या काचेला आदळून तुम्ही मागे येता. हे का घडतंय माहिती? काही गोष्टींमध्ये आपलं विजन चुकीचं आहे, आपले शब्द चुकीचे, आपलं मेडिटेशन चुकीचं आहे, मग आपली कृती बदलते. एकदा तुमची कृती बदलायला लागली की तुमचे शब्द सुद्धा तसेच बनतात. ऍज अ मॅन थिंक इट सो इझी. पण तुम्ही कोणत्या देवाची मुलात? ज्या गोष्टी नाहीये त्यांना ते असल्यासारखी हाक मारणारे. जोपर्यंत ज्या गोष्टी नाहीये त्या अस्तित्वात आलेल्या दिसत नाही तोपर्यंत बोलायचंय, तोपर्यंत बोलायचंय. प्रेज लॉर्ड. प्रत्येक विचार आहे ना, त्याला नाही का बंदिस्त करायचंय. बायबल सेज 2 Corinthians 10:5, 2 Corinthians 10:5 मध्ये की ज्या कोणत्या गोष्टी ख्रिस्त विरोधात, ख्रिस्ताविषयीच्या ज्ञानाच्या विरोधात उभे राहतात ना, ते सगळे विचार, तर्क, वितर्क, शब्द, ह्या सगळ्यांना काय करायचे? अंकित करून कॅप्टिवेट द थॉट्स, तुम्हाला ख्रिस्तापुढे मान झुकवायला लावायचे. सो जेव्हा तुम्हाला परिस्थिती बोलते की आता नाही का संपलं, तर तुम्हाला त्या संपलं ह्या विचाराला अंकित करून ख्रिस्तापुढे मान झुकवायला लावायचे. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता मी गिव्ह अप करते, माझ्याने होत नाही, अरे हे रोज रोज असंच घडतंय, काहीच होत नाहीये, काहीच चांगलं घडत नाही, ह्या विचाराला सुद्धा तुम्हाला बंदिस्त करायचंय, ह्या विचाराला तुम्हाला घेरायचंय, देवापुढे मान झुकवायला लावायचे, ख्रिस्तापुढे. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीये त्या अस्तित्वात असल्यासारखी तुम्हाला हाक मारायची, तुम्हाला बोलायचे, आणि मग तुम्ही पाहणार आणि मग तुम्ही बघणार की हे चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड. एवढ्या लवकर डगमगू नका. ज्या क्षणी, ज्या ठिकाणी, ज्या वेळेस तुम्ही नाही का निराश, हताश होऊन नाही का गोष्टी निसटून गेलेल्या पाहिल्या, किंवा ज्या वेळेस तुम्हाला असं जाणवलंय की तुम्ही हरलेत, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, असं तुम्हाला वाटलं असेल की नाही करता येते, त्यावेळेस नाही का अब्रामाची आठवण करा. परमेश्वराने अब्रामाचे विचार बदलले, त्याचं मेडिटेशन बदललं. कदाचित रात्रीच्या वेळेस नाही का अंथरुणावर पडल्या पडल्या विचार करत असेल, एवढं सगळं केलं, एवढं माझं आयुष्य झालं, आता मी म्हातारा होत आलो, पण काय हे सगळं कोणाला मिळणार? त्या नोकराला, ज्याने नाही का आयुष्यात स्वप्न पण पाहिले नसेल, तो दिमिश्की अलिएझर, त्याला मेहनत पण नाही लागली हे करायला. माझं स्वतःचं लेकरू असतं तर आज काय केलं असतं, हे केलं असतं, ते केलं असतं. देवाला अब्रामाचं मेडिटेशन, त्याचे विचार, त्याची कृती बदलावी लागली. हालेलुया. तुमची कृती, तुमचे विचार बदला. जी परिस्थिती तुम्हाला नकारात्मक किंवा एक फेल्युअर किंवा कमजोरीचे विचार करायला लावते ना, ते बदला. यू नो यू आर द टेम्पल ऑफ गॉड. हालेलुया. तुम्ही देवाचं मंदिर आहात. देव ह्या शरीरामध्ये, यामध्ये वस्ती करतोय आणि काम करतोय. याला असं नाही का कुठल्या हलक्या, खराब असल्या कुचक्या, असल्या अपयशी होणाऱ्या, असल्या छोट्या छोट्या विचारांनी ना दूषित करू नका. प्रेज द लॉर्ड. नो, द टेम्पल ऑफ गॉड. रिस्पेक्ट इट. तुम्ही देवाचं मंदिर आहे याचा सन्मान करा. जो कोणी या मंदिराचा नाश करेल ना, दूषित करेल या मंदिराला, परमेश्वर त्याचा नाश करेल. हालेलुया. सो कॅप्टिवेट एव्हरी थॉट. प्रत्येक विचार याला ना अंकित करून ख्रिस्तापुढे मान झुकवायला लावा, आणि त्या गोष्टींना हाक मारा ज्या आज नाही आहेत, ज्या कदाचित नाही का अशक्य आहेत, जे इम्पॉसिबल आहे, जे कधीच नाही का असं घडलंच नसेल, असं आजपर्यंत कधी ऐकलंच नसेल, त्या गोष्टींना हाक मारा. त्या गोष्टींना ते अस्तित्वात असल्यासारखी हाक मारा. इट्स लाईक, यु नो, जसं मी तुम्हाला समोर बघते आणि तुम्ही माझं नाव घेऊन मला बोलवू शकता, त्या प्रकारे. मग तुमचं सक्सेस असेल, तुमचं घर असेल, तुमची नोकरी असेल, तुमचा व्यवसाय असेल, तुमची मुलं असेल, तुमचं मॅरेज असेल, तुमच्या घरातल्या वस्तू असेल, प्रत्येक गोष्टीला ती वस्तू अस्तित्वात असल्यासारखी हाक मारा. कारण तुमच्या मुखाने, तुमच्या शब्दाने गोष्टी घडतात. प्रेज द लॉर्ड.